बक्षीस मिळणं म्हणजे एक जबाबदारी असते. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही चांगले गुण संपादन केले, चांगलं नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व केलं, त्या क्षेत्राप्रती तुम्हाला मिळालेलं बक्षीस म्हणजे आपल्या शाळेची चांगल्या पद्धतीनं परतफेड करण्याची जबाबदारी आता तुमची आहे. 5 प्रामुख्यानं आपल्या जबाबदाऱ्या आहेत, त्याला पंचपरिवर्तन असे म्हणतात. सर्व विद्यार्थ्यांना ऐकू येत आहे काय? भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आता कोणीच बोलू नका. बैठे बैठे सावधान. आणि 5 जबाबदाऱ्या कोणत्या आपल्या? आता तुम्ही उद्याचे देशाचे नागरिक होणार आहात, तर 5 जबाबदाऱ्या कोणत्या? तर पहिली जबाबदारी आहे आपली सामाजिक समरसता. मग सामाजिक समरसता काय असली पाहिजे? तर सामाजिक समरसता म्हणजे आपल्या मनात, आपल्या आजूबाजूने, आपल्या गावात राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या लोकांप्रती भेदभाव नसला पाहिजे. उच्च नीचतेचा भाव आपल्या मनात निर्माण झाला नाही पाहिजे. ही आहे सामाजिक समरसता. दुसरी जबाबदारी आहे नागरिक कर्तव्य. नागरिक कर्तव्य काय आपले? आपल्याला शाळेत सर आपल्याला शिकवतात की नाही शिकवतात? हो की नाही? जोरानं बोला. मग त्यांनी जे शिकवलेलं आहे त्या शिक्षणाच्या प्रती ज्यावेळी आपला निकाल लागतो त्यावेळी आपला अभ्यासात आलेला क्रमांक, परीक्षेत आलेला क्रमांक हा मोठा असला पाहिजे, पहिला असला पाहिजे, दुसरा असला पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून सर शिकवतात, पण आपली जबाबदारी काय आहे? आपली जबाबदारी शिक्षण घेण्याची आहे, चांगलं घेण्याची आहे, त्याची परतफेडही आपल्याला चांगली करायची आहे. तिसरा आहे स्व. स्व म्हणजे काय? काय काय सांगू शकता तुम्ही? स्व म्हणजे स्वतःचं काम स्वतः करायचं. बरोबर की नाही? माझी आई उठेल, मग मला पेस्ट काढून देईल, मग मला मंजन काढून देईल, मग सिगरेट काढून देईल, मग पुस्तकं शाळेच्या बॅगेत भरून देईल. ही जबाबदारी आईबाबाची आहे काय? ती कुणाची आहे? आपली स्वतःची. त्यामुळे आपले पुस्तकं, आपलं बॅग, आपले सर्व व्यवस्थित रखरखाव ठेवला पाहिजे आणि चांगला अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर आणखी कोणत्या जबाबदाऱ्या असल्या पाहिजे? त्यानंतर आहे पर्यावरण. आता पर्यावरणात काय काय करतो आपण? पर्यावरण म्हणजे काय? झाडं, आपल्या आजूबाजूने जे झाडं दिसतात आपल्याला, आपला परिसर दिसतो, तर यामधून आपल्याला जो वायू मिळतो तो वायू आपल्या शरीराला चांगला पोषक असतो. कोरोना काळात तुम्ही पाहिलेलं आहे की ऑक्सिजन विकत घ्यावा लागत होता, माहिती आहे तुम्हाला? तर तो पर्यावरणाचं रक्षण सुद्धा आपण केलं पाहिजे. आणि या सर्व जबाबदाऱ्या आपल्या असून आपण त्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. बरोबर की चुकलं? कोण कोण पर्यावरणाचं रक्षण करेल? हात वर करा. आजपासून म्हणा, मी माझ्या घराच्या आजूबाजूने कचरा करणार नाही, स्वच्छता ठेवेल. मी माझ्या शाळेतला परिसर अत्यंत सुंदर ठेवेन. ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीचं मी पूर्णतः पालन करेल अशी ग्वाही मी ठाणेदार साहेबांना देतो. आणि मोबाईलचा वापर करणार नाही. जोरानं बोला, करणार नाही. सरांनी शिकवलेलं शिक्षण, त्याचा अभ्यास मी काटेकोर पूर्ण करेन. मी माझ्या आई वडिलाचे स्वप्न पूर्ण करेन. आज मी हा संकल्प करत आहे. भारत माता की. बस एवढा संकल्प तुम्ही पूर्ण केला की तुम्ही कलेक्टर, SP, DSP, तहसीलदार सर्व काही होऊ शकता. आज मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल जिल्हा परिषद शाळेच्या सर्व गणमान्य शिक्षक बंधूंचे, सरांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.